नमस्कार. कथासागरच्या 81व्या भागामध्ये आपण प्रवेश करतोय. गेल्या वेळेला आपण नेताजींना सुरुवात केली होती आणि असं म्हटलं होतं की नेताजींच्या लहानपणाबद्दल भरपूर आपल्याला माहिती आहे. पण नेमकं पुढे काय झालं भारत सोडून ते गेल्यानंतर, जपानमध्ये गेल्यावर ते आपल्याला माहिती नाही. ती आपण माहिती घेतोय. गेल्या वेळेप्रमाणे यावेळेलाही काही निवेदन आणि काही वाचन, त्यांचे शब्द त्यांच्याच प्रकारे वाचायचे. जर कोणाला जास्ती इंटरेस्ट असेल तर यूट्यूबवर त्यांची काही भाषणं आहेत, जरूर ऐका. वाचायला किंवा सांगायला सुरुवात करण्याच्या पूर्वी पुढचा गृहपाठ नीट ऐकून घ्या. सुभाषबाबू जपानला जाण्याच्या पूर्वी अशा प्रकारची चळवळ तिथल्या रासबिहारी बोस, रास नाही, आपण मराठीत पटकन रासबिहारी बोस असा उच्चार करतो. हा राश स्पेलिंग त्याचा RASH असंच आहे. ते रासबिहारी जे बोस आहेत त्यांनी ऑलरेडी काही तिथे काम सुरू केलं होतं. यांच्याबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल, बातम्या ऐकत असाल तर, चोरी चोरा हा एक संघर्ष होता आणि त्याच्यामध्ये मग पोलीस चौकी जाळून टाकली गेली, गांधीजींचं उपोषण, काही माहिती आहे. तुमच्या पुस्तकामध्ये 2 किंवा 3 वाक्यामध्ये चोरी चोरी चोराचोरी ह्याच्याबद्दल माहिती आहे. पण हा खूप छान संग्राम आहे, त्याच्याबद्दलही तुम्ही माहिती मिळवायचा प्रयत्न करा. सुभाषचंद्र बोसांचं झालं रे झालं की मी तिकडे वळते, पण त्याच्या अगोदर तुम्ही माहिती शोधून ठेवा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. आता आपण वळूया. गेल्या वेळेला आपण बघितलं होतं की ते जपानमध्ये पोचले आणि तिथून त्यांनी जेव्हा आवाज त्यांचा ऐकला गेला तेव्हा लोकांना खूप आश्चर्य वाटलं. आता पुढे काय झालं ते आपण बघूया. पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे, जर्मनीवरून ते मादागास्कसपर्यंत पाणबोटीनी आणि तिथून पुढे मग जपाननी त्यांना टोकियोला नेलं. सरकार आणि तिथले जे होतं तरी अतिशय जोरात त्यांचं स्वागत केलं. एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी संसद भवनाच्या समोर एक दी ग्रेटर ईस्ट इंडिया कॉन्फरन्स भरली. द ग्रेटर ईस्ट इंडिया कॉन्फरन्स, तुम्हाला गेल्याला मी सांगितलं होतं की भारताचे नागरिक, मूळचे भारतीय, मलाया, जावा, सुमात्रा, सयाम, ब्रह्मदेश सगळीकडे पसरलेले होते. त्या देशांचे प्रतिनिधी त्याला आलेले होते. कारण त्यांना पण खूप आश्चर्य वाटत होतं की आपण त्या भारतात राहत नाही, पण मातृभूमी तर आपली आहे आणि आपण स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायला पाहिजे. त्यांना संधी आता सुभाषबाबूंमुळे मिळणार होती. त्यामुळे ही सगळी लोकं त्या ठिकाणी आलेली होती. उपस्थितांसमोर बोलताना ते काय म्हणाले बघा. जपानला विजयश्री मिळण्यावर बरंच काही अवलंबून आहे, परंतु हा संघर्ष प्रदीर्घ आहे. जोवर आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही तोवर आम्ही आणि आमच्या पुढच्या पिढ्या निकराचा लढा देतील. इंग्रजांच्या साम्राज्यशाहीचे आम्ही कायमचे शत्रू आहोत. त्यांच्याशी दोस्ती म्हणजे गुलामगिरीच्या शृंखलांचे स्वागत. आमच्या इच्छापूर्तीसाठी आम्हाला उग्र लढा द्यावा लागेल. आमचीही यात मोठी हानी होईल, पण आता आम्हाला खात्री आहे की आम्ही हरणार नाही, भलेही आमच्या प्राणांची पुरवंडी होवो. अशा प्रकारचं त्यांनी भाषण केलं. त्याच सभेमध्ये, त्याच कॉन्फरन्समध्ये लगेच जपानच्या जे कोणी त्यांचे पंतप्रधान होते त्यांनी घोषित करून टाकलं की लवकरच ते अंदमान निकोबारवर हल्ला करणार होते आणि अंदमान निकोबारचा ताबा आला रे आला की तो ताबा आम्ही नेताजींच्या ताब्यात देऊ. आणि खरोखरीच नंतर मग पुढे नेताजी त्याप्रमाणे गेले. तो पुढचा भाग बघूया. त्याच्या अगोदर त्यांनी लोकांना काय सांगितलं बघा. कारण गेल्या वेळेला आपण बघितलं होतं 2 प्रकारची मदत केली, पैसा अडका दिला आणि तरुण, त्या भागातले तरुण आले. याच्याशिवाय जपानच्या ताब्यात असलेले ब्रिटिश फौजेमधले जवळजवळ 40,000 सैनिक होते, प्रिझनर ऑफ वॉर. त्याच्यापैकी 12,000 युद्धकैदी हे आझाद हिंद फौजेमध्ये आले. यावेळेला नेताजींकडे पैसा नव्हता, देश सोडून ते गेलेले आहेत. लोकांनी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं म्हणून त्यांना जे अपील त्यांनी केलेलं होतं ते किती छान होतं बघा. आणि गंमत म्हणजे या अपिलाला प्रतिसाद देऊन अनेक तरुणी या नेताजींच्या सेनेमध्ये गेल्या. कोणी आर्मीमध्ये गेलं, कोणी एअरफोर्समध्ये गेलं, कोणी नेव्हीचं काम पकडलं. आत्मघातकी पथकं निर्माण केली होती, त्याच्यामध्ये काही जणांनी सामील झाले. तर राणी लक्ष्मीबाई अशी ही जी काही रेजिमेंट होती त्या रेजिमेंटमध्ये काही मुलीसुद्धा गेल्या, अगदी 15-16 वर्षाच्या. बघा त्यांनी काय सांगितलं. आज मी
भुकेशिवाय तुम्हा मंडळींना काहीच देऊ शकत नाही. या भुकेबरोबर व्याकुळ करणारी तहान पण असेल तरीही तुम्हाला चालत राहावंच लागेल. मृत्यूच्या मगरमिठीत स्वाधीन व्हावं लागेल तरी चालत राहावं लागेल. मात्र अशा रस्त्यानं तुम्हाला विजयाची वाटचाल करायला लावीन हे नक्की, स्वातंत्र्याकडे घेऊन जाईन हे नक्की. तुम्हाला मी म्हटलं तसं की रासबिहारी बोस हे ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि त्यांनी इंडियन इंडिपेंडंट लीगची स्थापना केलेली होती. त्यांनी सुभाषबाबूंना विनंती केली की तुम्ही आमच्या लीगमध्ये सामील व्हा आणि अर्थातच ही लीग नंतर मग आझाद हिंद फौजेमध्ये विलीनसुद्धा झाली. यावेळेपर्यंत रंगून, ब्रह्मदेशाची राजधानी रंगून, त्यापर्यंत जपानच्या फौजा ऑलरेडी चालायला लागलेल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो काही एक दास्ता म्हणूया आपण जपानी लोकांचा, तो अंदमान निकोबार बेटाच्या बाजूनी गेला होता. त्यांना विजय मिळालेला होता. 26 डिसेंबर 1942ला अंदमान निकोबारच्या बाजूला आपल्या ताब्यात बेटं आली, आपल्यामध्ये जपानच्या ताब्यात बेटं आली. पण त्यांनी प्रॉमिस दिलं होतं. तर नेताजी तिथे पोचले. तिथले जे महापौर होते पोर्ट ब्लेअरचे, त्यांनी नेताजींचं खूप खूप स्वागत केलं. तिथे जी काही प्रजा होती ती आपलेच भारतीय तिथे जाऊन सेटल झालेले होते. मूळचे काही होते, मूळचे अर्थातच पोर्ट ब्लेअरवर वगैरे नाही, इतर बेटांवर आहेत. पण त्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि मग कर्नल लोकनाथ, आझाद हिंद फौजेचे जे कर्नल लोकनाथ होते, त्यांनी चीफ कमिशनर म्हणून ह्या अंदमान निकोबारचे पहिले चीफ कमिशनर ते झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते पहिला तिरंगा या पोर्ट ब्लेअरवर त्या ठिकाणी फडकला भारताचा. अर्थातच तिथून मग परत 29 डिसेंबर रोजी नेताजी त्यावेळेला स्वतः नेहमीच्या पोशाखात नव्हते. बऱ्याच वेळेला त्यांचे 2 प्रकारचे फोटो आपण बघतो. एक गांधी टोपी घातलेला आणि खादी पायजमा आणि घातलेला जॅकेट पहिनलेला, आणि दुसरा जो फोटो आपल्या डोळ्यासमोर त्यांचा नेताजी म्हटल्याबरोबर येतो तो म्हणजे लष्करी पेहरावातला फोटो. या लष्करी पेहरावात ते जिकडे तिकडे वावरले. त्यांनी त्याची सलामी घेतली. आणि अर्थातच तिथलं जे जेल होतं, सगळ्यांना माहीत आहे, सावरकरांनी कोलू पिसला, कोणी त्या ठिकाणी आत्महत्या केली. प्रचंड बारी नावाचा तिथला जो ब्रिटिशांचा अधिकारी होता, प्रचंड दुष्ट होता. आपल्या तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांना प्रचंड हाल सोसावे लागले. ते हाल सहन न होऊन पण काही आत्महत्या केल्या, काही जणांना वेळ लागलं. आणि त्याच ठिकाणी कमला नावाचं काव्य सावरकरांनी लिहिलं. सावरकरांनी मुळात आधी सैनिकीकरणाचा प्रस्ताव, भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा आपल्याकडे देशाचं संरक्षण करण्यासाठी सेना आपल्याकडे हवी आणि ती आधुनिक हवी, आणि म्हणून ब्रिटिशांच्या सैन्यात सामील व्हा असं सांगितलेलं होतं. असं सांगितलेले, सावरकरांना आदर्श मानत गेलेले असंख्य जण जे होते तेच आझाद हिंद फौजेमध्ये आलेले होते. आणि म्हणून या ठिकाणी त्या जो जेल आहे त्या जेलमध्ये गेल्याबरोबर सुभाषचंद्र बोसांना अतिशय भरून आलं. त्यांनी तिथे 2 मिनटं अक्षरशः डोळ्यात त्यांच्या अश्रू चालून आले. आणि अशा वेळेला त्यांनी पुन्हा एकदा नारा दिला, चलो दिल्ली. परत त्यांनी नारा दिला, चलो दिल्ली. कारण गंमत अशी असेल की त्यांना असं वाटत होतं की यावेळेला जसं अंदमान बेटावर नेताजी आलेले होते, त्याच वेळेला जपान मात्र आणखीन 2 ठिकाणी, एक आराकानच्या पर्वतराजीमध्ये, आराकान हा ब्रह्मदेश आणि भारत याच्यामध्ये, चीन यांच्यामध्ये जो एक पर्वतीय भाग आहे तो आहे आराकानचा पर्वत. प्रचंड आपल्याकडे ज्याप्रमाणे आसाम, नागालँड, मिझोराम हा जो का भाग आहे ना, तसा हा पहाडी भाग, प्रचंड पाऊस पडणारा, असंख्य नद्या, ओहोळ, दुर्गम अशा प्रकारचा भाग, लोकवस्तीपासून दूर भाग. आणि दुसरं ते इम्फाळाच्या बाजूनी आपली दुसरी आघाडी उडणार होते. आणि मग नेताजी सुभाषचंद्र बोस अत्यंत हुशार होते. आणि म्हणून त्याच ठिकाणी त्यांनी नारा दिला, चलो दिल्ली. ते काय म्हणाले बघा, चलो दिल्ली म्हटल्याबरोबर त्यांच्या मनात आणखीन एक बेट असा घोळत होता की इम्फालाच्या जवळ पोचल्याबरोबर गुप्त मार्गाने आपले काही सैनिक भारताच्या आतल्या भागातही जातील, तिथल्या लोकांना जागृत करतील. तिथल्या लोकांनी, जसं मला बाहेर सेटल झालेल्या लोकांनी भारत यांनी सहाय्य केलं, तसं भारताच्या सीमेच्या आत राहणाऱ्या लोकांचंही मला सहाय्य मिळालं पाहिजे. आणि दुसरं त्यांचं असं त्यांना वाटत होतं, खरं तर जपानचे जे कोणते जनरल होते
त्यांचं नाव तई हो कू असं, म्हणजे थोडंसं मी स्पेलिंग सांगेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते असं म्हणत होते की आमच्याचबरोबर तुमच्या फौजा असून देत, कारण त्यांची संख्या जवळजवळ 30,000च्या आसपास 2 लाखाच्या आसपास होती जपानची टोटल संख्या, आणि त्या भागात जाणारी सुद्धा 30,000च्या वर होते, आणि आपली संख्या मात्र त्या मनाने खूपच थोडी होती. तरी नेताजींनी सांगितलं नाही, तुमच्या नेतृत्वाखाली नाही, आमच्या तुकड्या ह्या वेगळ्या जातील. कारण त्यांना असं वाटत होतं की जेव्हा मातृभूमीमध्ये आपण प्रवेश करू तेव्हा त्या आपल्या मातृभूमीवर रक्ताचा सांडणारा पहिला थेंब हा आपला असला पाहिजे. दुसरा एक त्यांचा होरा असा होता की ज्या वेळेला आपण इथे इम्फाळामध्ये घुसू त्यावेळेला, किंवा अराकानच्या पर्वतामध्ये आम्ही जेव्हा घुसू तेव्हा आम्हाला चितगावचं बंदर जे आहे त्या ठिकाणून घुसता येईल, आणि मग आपल्याला पुढचा प्रवास हा अतिशय सोपा असेल, आणि दिल्लीला पोचणं हे अतिशय सोपं आहे. कारण दिल्लीवर जो राज्य करतो तो भारतावर राज्य करतो. तेव्हा आझाद हिंद फौज दिल्लीपर्यंत पोचायची असेल तर त्यांचं स्वप्न असं होतं की आपले त्या ठिकाणी सैनिक आत गेलेत. सुरुवातीला छोटी छोटी खेडी ठाणी आपण घेतलेली आहेत, त्याच्यावर तिरंगा फहरतो आहे, आणि तिथले जे सगळे नागरिक आहेत ते खूप उत्साहाने नेताजींचं स्वागत करत आहेत, आणि खूप मोठ्या संख्येने सेनेत भरती होत आहेत, आणि मग यांची अखंड फौज ही पुढे जाते असं हे स्वप्न बघत होते. अर्थातच म्हणून त्यांनी नारा दिला, चलो दिल्ली. त्यांनी काय आव्हान केलं लोकांना बघा, रक्ताला आव्हान करीत आहे, उठा, समोर पहा, तुमची मातृभूमी तुमची प्रतीक्षा करत आहे, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली. हा मंत्र ऐकल्याबरोबर सगळे त्यांचे सैनिक होते तेही म्हणायला लागले, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली. अर्थातच मगाशी म्हटलं ना, मुता गुची हे जपानचे सेनानी होते, आणि अर्थातच त्याच्यानंतर पुढे मग आणखीन काही बातम्या चांगल्या कानावर आल्या नेताजींच्या. ते म्हणजे त्यांचे एक जे मोहिमेवर असणारे जे होते नौदलमध्ये काही होते, आणि दुसरी गोष्ट जी आहे त्यांनी दिल्लीवरूनही अशी एक बातमी आली की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्या घुसणाऱ्या सैन्यानी, तेव्हा आझाद हिंद फौजेच्या घुसणाऱ्या सैन्यानी आमच्या सेनेची खूप कोंडी केलेली आहे. आणि हे ऐकल्यानंतर नेताजी खरंच खुश झाले. त्याच्यानंतर टेहाळणी खूप मिश्रा म्हणून एक होते, त्यांचं मेजर मिश्रा यांचं कौतुक जपान्यांनी सुद्धा केलं, त्यांनाही लगेचच नेताजींनी मेसेज पाठवला. त्याच्यानंतर अर्थातच नौदलचं काम करण्यासाठी म्हणून पाणबुडीतून गस्त घालून टेहळणी करण्याचं काम जे होतं तेही उपसागरामध्ये आपली लोकं करत होती, त्याच्यावरूनही अंदाज येत होता, आणि सुभाषबाबू खुश होत होते. मात्र प्रत्यक्षात 19 मार्चला भारतीय सीमेमध्ये प्रवेश केला. इथपर्यंत सगळं खूप छान चाललेलं होतं. अर्थातच टोजो जे जपानी पंतप्रधान होते त्यांनीही सांगितलं की भारतीय सीमेमध्ये प्रवेश केल्याबरोबर जो भाग भारताच्या ताब्यामध्ये येईल त्यावर आमचा नव्हे तर तुमची हुकूमत चालेल, असं म्हटल्याबरोबर सुभाषचंद्र बोसांच्या मनामध्ये लगेच चक्र सुरू झाली की शासन कसं असेल, काय असेल, काय असेल. नेताजी एकदम खुश झाले, आणि आझाद हिंद सेना त्यांनी एक लोकांना अपील केलं, आझाद हिंद सेना भारतीय भूमीत प्रवेश करत आहे, सगळ्या भारतीयांना माझा तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की ज्याची तुम्ही सहकार्य करावं. मात्र प्रत्यक्षात सुभाषचंद्र बाबूंपासून काही बातम्या ह्या चोरून ठेवलेल्या होत्या. तिथल्या सैन्याची स्थिती खूप काही चांगली होती असं नव्हे, तर सर्व प्रकारची जबाबदारी जपानची असून सुद्धा तिथल्या सैनिकांना प्रचंड हाल सोसावे लागत होते. पायात बूट नव्हते, अंगात युनिफॉर्म नव्हता, अन्न योग्य मिळत नव्हतं, मलेरियाची साथ पसरलेली होती, घनदाट जंगल आहे ना, डास खूप चावायचे. एवढंच नव्हे तर थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी जपानी फौजेचीही माघार झाली. ब्रिटिशांच्याकडे जी ताकद होती, विमानं होती, सैन्याची संख्या होती, त्या मनाने जपान आणि आझाद हिंद फौज यांची संख्या खूप थोडी होती, त्यांच्याएवढी शस्त्रसामुग्री यांच्याकडे नव्हती. आणि आपल्या सैनिकांना असं म्हटलं जातं, एक ब्रिटिशांच्या सेनेमध्ये आझाद हिंद सेनेच्या फौजेमध्ये असलेली एक मुलगी आहे, तिने असं लिहिलेलं आहे की अक्षरशः त्या ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले, आणि तिथल्या ज्या दऱ्या होत्या त्या अराकान पर्वताच्या पर्या या जपानी आणि भारतीय आझाद फौजेच्या ज्या सैन्याने भरून गेल्या, कारण
नेताजींचा सल्ला त्यांनी मानला नाही. रस्ता खुला ठेवायला सांगितलं होतं तर रस्ताही अडवला. ब्रिटिशांनी माघार घ्यायला लावल्यानंतर आपले सैनिक हे माघारी यायला, त्यांना शरण जायचं नव्हतं. काही जण शरण गेले पण त्यांना शरण जायचं नव्हतं, माघारी यायचं होतं. माघारी आल्यानंतर नेताजी त्या ठिकाणी त्यांची वाट बघत होते. नेताजी स्वतःसुद्धा पुढच्या नाक्यांवर सगळ्यांना भेटी देत होते, कारण त्यांचा उत्साह वाढवायला हवा म्हणून. मात्र तरीसुद्धा आपल्या सैन्याचा उत्साह तोच होता, तोच कायम होता. आणि अर्थातच ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण बघूया, कारण प्रत्यक्ष आणखीन काही महिन्यांनी नेताजींना अपघाती मरण आलं असं म्हटलं जातं. तो भाग आपण पुढच्या भागात बघूया. नमस्कार.